बोल ना गोटे, बोल ना. पवन पाटील साहेब बोला ना, काहीतरी बोला ना. चला आता पुढं आपलं कुठं जायचंय? कुठे जायचं? पुढं जायचं म्हणजे आता पुढं आपण जाऊ थोडं. आता नेमकं जायचं कुठे? एका शेतात बसू, हा. थोडस रिलॅक्स, हरभरे सोंगू. हरभरे सोंगू. मित्रांनो नमस्कार. एक गमती जमतीचा भाग आहे. आम्ही आहोत तिघे मित्र, विलास पवार, पवन पाटील, मी योगेश सारंगधर. आम्ही नेहमी गावात आल्यानंतर, बाहेर गावात आल्यानंतर असं कुठे मंदिरात जाणे किंवा भाटे मारुतीला जाणे अशा ठिकाणी जाऊन तिथे व्हिडिओ बनवत असतो. यापूर्वी आम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायचो. आता एक नवीन कॅमेरा आपण घेतलेला आहे. म्हणजे तो सांगण्याचा मुद्दा नाही, परंतु आमचं या माध्यमातून आपल्या बाहेरगावातील किंवा आजूबाजूचे कोणी का असत नाही जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना एकच सांगणं आहे की आता तुमच्याकडे वय आहे समजा, बरोबर, म्हणजे आता 80-70 वर्षाचे म्हातारे लोक व्हिडिओ बनवू शकत नाही किंवा ते काही आठवणी तयार करू शकत नाही. त्यांना फक्त आता हरिहरी करणं एवढंच पर्याय आहे. आपल्याकडे वेळ आहे. आठवणी तयार करणे म्हणजे काय, तुम्ही दिवसभर जे करता त्यातले काही मोजके क्षण मित्र वगैरे एकत्र आले त्यावेळेस तुम्ही काहीतरी असं व्हिडिओ काढून ठेवा. तर तुमच्याकडे ठेवा ते व्हिडिओ तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला 20 वर्षानंतर 15 वर्षानंतर जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला चांगलं वाटेल. काय वाटतं विलास? ओके, बरोबर आहे, बरोबर. कारण की काय आहे, वेळ ही फास्ट निघून जात राहते. वेळ निघून गेल्यामुळे आपल्याला आठवणी हे कायम जपलेलं राहतात. माणसाने केव्हाही काही आठवणी जपून ठेवणे हे महत्त्वाचं असतं. कारण की ह्या वयात आपण 40 40 पार केली आपण आता. 40 पार केली. मी 41, 42, 45 लोक पोचलोय. आता मी एका मुलीचं लग्न करून मोकळं झालोय. पण कमीत कमी अजून 5 वर्षानं मी सांगू शकतो किंवा मित्र सांगू शकतो, विलास पवार तू तुझ्या लग्नाच्या टायमाला मुलीच्या लग्न झाल्यावरचा व्हिडिओ आहे बघ, कसा दिसत होता, काय दिसत होता. आणि आठवणी एक कायमस्वरूपी पाहिजे माणसाकडे. पाटील साहेब बोला. आठवणी म्हणजे आपल्याला ते भविष्यामध्ये आपल्याला त्यापासून ऊर्जा मिळते. किमान आपण असं होतो, आपण असं केलं होतं, आपण फिरत गेलो होतो, फिरत चाललो होतो, गाडीत बसलो होतो. त्या काळामध्ये ज्यावेळेस आपण म्हातारे राहू, हातात काठी राहीन, कुठंतरी उठता येणार नाही, बसता येणार नाही, किमान तो एक आठवणीचा क्षण तरी आपल्याला आठवेल की आपण असं करत होतो. आपल्याला काहीतरी त्याच्यातनं ऊर्जा मिळेल नवीन. बाबा आम्ही हे केलं होतं, ते केलं होतं, असं करत होतो, आम्ही अशी छोट्यातून सुरुवात करत इथपर्यंत आलो. म्हणजे आम्ही झिरो बजेट मधून राजदूत गाडीपासून आज 4 व्हीलर पर्यंत येऊन पोहोचलोय बाबा. ती त्या काळातली आठवण राहील. आठवणी त्यावेळेस आपल्याला राजदूत मध्ये रॉकेल टाकायचं पण विषय असायचा. म्हणजे 10 रुपये विषय तो नाही, पण एक मजा होती. म्हणजे आज तुम्हाला काय येणार नाही, कारण तो तुमच्याकडे वेळ होता, काळ होता, तो पण आनंद घेतला, उमेद होती, पण तो पण आनंद घेतला. परंतु आता बघा, त्याच वेळेस जर आपल्याकडे मोबाईल वगैरे कॅमेरा असते तो आपण आणि जपून ठेवल्या असत्या. ते आज आपल्याला बघायला किती भारी वाटलं असतं. आपण कसं दिसायचो त्या वयात. आणि असा होता. आणि आज सुद्धा आपण पुढचं अजून 10-5 वर्षाने हे व्हिडिओ बघितल्यावर आपल्याला असं वाटलं की अरे आपण असं बोलत होतो. हा विलास कधी बोलत नव्हता. नाही बोलत होता तू? मग का नाही बोलत होतो पण मग असं उघडे लागलेलं बोलायचं ना तू. नाही तुला पाहून घेईन, तुला दगड घेईन. नाही. आता काय दादागिरी करायचं तू? आता काय वय राहिलं दगड पण घ्यायचं. मग उतरवली की नाही तुझी दादागिरी? वयाने उतरली. ऑटोमॅटिक शान होत चालतं, माणूस हुशार होत चालतं. वयाने उतरवली आणि माणसाने काळानुसार चेंज करीत राहावे. वयानुसार आणि काळानुसार चेंज, स्वभाव हा चेंज करणं गरजेचा असतो. फॅमिली, मुलं बाळ, लेकरं, घरवाल्या, मिसेस, पत्न्या यांच्यात पत्न्या आता आपल्या बाया फॅमिली, पत्नी म्हणजे बायको, पत्न्या नाही पण ते अनेक म्हणजे मराठीची तू मराठी कोण होत तुला? सूर्यवंशी सर होते, फार शिक्षक छान होते मराठीला. आणि पांडे सरांचा तू आवडता विद्यार्थी? हो, इंग्लिश टॉपर, टॉपर. इंग्लिशचा टॉपर. खरंच. चला मित्रांनो थांबू. धन्यवाद.